वर्षी इतकी सुंदर सोय केली आहे ना ग्रामपंचायतनी की सुरक्षा, दवाखान्याची सोय, फिरता म्हणजे लहान मुलांना मुलींना इतकं छान वाटतं इथे येऊन. ते आम्हाला पण जरी एकटे आले मुली तरी म्हणजे सुरक्षाच्या दृष्टीने खूप छान केलं. खर्डा गावची यात्रा 2 दिवस झाली चालू झालेली. त्यानंतर आज खर्ड्याचे डॉक्टर बिपिन लाड यांनी मोफत ॲम्ब्युलन्सची सोय केली. नमस्कार. दरवर्षी 2 दिवसाची यात्रा उत्सव या ठिकाणी असतो. मला टोटल 3 दिवस उत्सव असतो. मला या ठिकाणी वैद्यकीय सेवा करण्याचं या ठिकाणी भाग्य लाभतं. या ठिकाणी मोफत वैद्यकीय सेवा, ॲम्ब्युलन्स सुविधा मी उपलब्ध करून देतो. पण ते माझं कर्तव्य आहे, गावासाठी ते करणं जरुरी असतं. सर्व कुठून आले दादा? आटपाडी, सांगली जिल्हा. इतक्या लांबून होय. खर्ड्या गावात कसं वाटलं? एक नंबर. कोणाचा ताप नाही, काय नाही, त्रास नाही. यात्रा करत असताना हां, शिवाय जागा भाडे एवढं नाही. हां. ग्रामपंचायतीने सहकार्य केलं. सहकार्य भरपूर आहे, पाणी मिळतंय. हां, सरपंच साहेब स्वतः येऊन इथे बसते. हां. कुठून आलेत? हा, मग यात्रेसाठी आले होते. यात्रा कशी भरली यावेळेस? तुम्ही काय काय खरेदी घेतलं? हा हा. तुमचं गाव कोणतं आहे? कडा. यात्रा कशी झाली? 2 दिवस. हा, गिऱ्हाईक आज कानिफनाथ यात्रेचा 3रा दिवस असतानाही खूप लोकांनी प्रतिसाद दिला आणि पहिल्याच दिवशी आमचे गितेवाडीचे मानाचे कानिफनाथाची काठी असते त्यालाही लोकांनी खूप प्रतिसाद दिला आणि खूप आनंद वाटला यात्रेचा. नमस्कार. जय गुरुदेव. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले व हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले कानिफनाथची यात्रा आज मागील 3 दिवसापासून मोठ्या उत्साहात आणि आनंदात चालू आहे. कुठलाही गैरप्रकार झाला नाही. यात्रा उत्सव शांततेत आणि चांगला पाहण्यासाठी ग्रामपंचायत खर्डा तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पोलीस स्टेशन खर्डा यांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं. खर्डा व परिसरातील गावाच्या सर्व गावाचं आराध्य दैवत ग्रामदैवत कानिफनाथ यात्रेनिमित्त 2 दिवसाची यात्राचं खर्डा ग्रामपंचायत ग्रामस्थाच्या वतीने नियोजन केलं होतं. त्या नियोजनाला छान असं परिसर सगळ्या यात्रे करून विशेष करून सर्व बाहेरगावच्या दुकानदारांनी दिला. त्या कानिफनाथ यात्रा खर्ड्याचे ग्रामदैवत कानिफनाथची यात्रा अगोदर एकच दिवस भरत होती, परंतु 2023 पासून आम्ही गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामपंचायत यांनी ठरवलं की यात्रा हा गावातील मोठा उत्सव झाला पाहिजे आणि ही यात्रा एक दिवसाची न करता 2 दिवस भरली पाहिजे. हे 2 दिवसाची यात्रेचं हे 3रं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी आम्हाला एक चांगला रिस्पॉन्स भेटत गेला. आज पण रेग्युलर जशी यात्रा भरली तशीच यात्रा भरली आहे आणि पुढच्या वर्षीपासून आम्ही म्हणजे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी जो 2रा दिवस आहे यात्रेचा त्या दिवशी आगाम्याचं नियोजन करतोय. या यात्रेच्या ठिकाणीच मोठा कुस्त्याचा फड जी अगोदर खर्ड्याची परंपरा होती ती पुन्हा आम्ही कुस्त्याची सुद्धा परंपरा पुढच्या वर्षी चालू करतोय. सदस्यांनी आणि पोलिसांनी सहकार्य केल्यामुळे खर्डा गावची यात्रा रात्रीपर्यंत चालू राहिली. त्यामुळे धन्यवाद सगळे. कानिफनाथाची यात्रा अतिशय उत्साहात त्या ठिकाणी 2 दिवस पार पडली. त्यानंतर 3 दिवस झाले. संतांची मिरवणूक धरून आज हा 3रा दिवस यात्रेचा आहे. आपण बघतोय यात्रोत्सवाचा कालचा मेन दिवस त्या ठिकाणी सुद्धा भरपूर गर्दी आसपासच्या महाराष्ट्रभरातून लोक आले आणि आज पण बघतोय आपण 2रा दिवस असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी लोक मोठ्या उत्साहात या यात्रोत्सवात सहभागी झालेले आहेत. खर्डा येथील कानिफनाथ येथील यात्रा यावर्षी 3 दिवसाची केलेली आहे
जसं पहिलं आम्ही दिवसा म्हणजे येत होतो यात्रेत, तसं आता आम्ही रात्रीही येऊ शकतो. इथं आम्हाला छान म्हणजे सुरक्षा पण भेटली. पोलीस ग्रामपंचायततर्फे छान सोय पण केलेली आहे. त्यामुळे महिला पण रात्री 12पर्यंत म्हणलं तरी फिरू शकतात. खूप छान सुरक्षा दिलेली आहे. यात्रा उत्साहात पार पडली. यात्रा 3 वर्षापासून ऐतिहासिक असा खर्डा ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय, या वर्षीचं 3रं वर्ष 2 दिवसाची परंपरा यात्रा 3 वर्षापासून चालू केली आणि त्याला सर्व व्यापाऱ्यांनी, सर्व भाविक भक्तांनी सहकार्य केलं आणि ती यात्रा आज एकदम जोमाने आणि उत्साहाने पार पडली. त्याचबरोबर त्या यात्रेमध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांचाही एकदम भरपूर असा व्यवसाय व धंदा झाला. ते सध्या आपल्या खर्डा ग्राम पंचायतबद्दल आभार मानतात व खुश आहेत. खर्डा व खर्डा पंचक्रोशीचं ग्रामदैवत कानिफनाथ यात्रा उत्सव आज 3रा दिवस. 12, 13 आणि आज 14 अशी 3 दिवसाची यात्रा अत्यंत आनंदात आणि चांगल्या वातावरणात शांततेत हा यात्रा उत्सव पार पडला. आणि यासाठी खर्डा गावातील तरुण असतील किंवा परिसरातील सर्व नागरिकांनी एक आपली ग्रामदैवताची यात्रा चांगली उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी, सर्व जाती धर्मातील सर्व लोकांनी यासाठी एक सहकार्य केलं. त्याचप्रमाणे खर्डा पोलीस स्टेशनचे API साहेब विजयजी झांझड साहेब व त्यांची पूर्ण स्टाफचं मी मनापासून आभार मानन व अभिनंदन करतो. त्यांनी एक चांगला चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दिला आणि अत्यंत आनंदाच्या वातावरणात आत्ता जवळजवळ आता 12 वाजलेले आहेत. आज 14 तारीख आहे. तरी ग्रामपंचायतीचे कर्मचारी सर्वांनी कष्ट घेतले आणि त्यामुळं हा यात्रा उत्सव सर्वांच्या सहकार्याने शांततेत व चांगल्या उत्सववर्धक वातावरणात पार पडला. मी परत एकदा ज्यांनी या यात्रा शांततेत व चांगल्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले, मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो.